एक अत्यंत चिंताजनक बातमी सध्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमधून समोर येत आहे। महावितरण कार्यालयाच्या टावरवर चढून एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न करत तीव्र आंदोलन सुरू केले आहे। हा शेतकरी हातात पेट्रोल घेऊन टावरवर चढला आहे, ज्यामुळे प्रशासनात एकच खडबड उडाली आहे। त्याची मागणी केवळ एकच आहे, त्याला अद्याप सोलर पंप का मिळाला नाही। घटनास्थळी पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाच्या गाड्यासह सज्ज आहेत आणि शेतकऱ्याला खाली उतरवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। नेमका काय आहे प्रकार पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इथे एका शेतकऱ्याने आपले प्रश्न मांडण्याकरिता अक्षरशः जीव धोक्यात घातला आहे। महावितरण कार्यालयाच्या आवारातील एका उंच टॉवरवर हा शेतकरी हातामध्ये पेट्रोल घेऊन चढला होता, ज्यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। या शेतकऱ्याचे म्हणणे आहे की त्याला सोलर पंप मिळालेला नाही, जरी त्याने सोलर कंपनीच्या एजंट्सना आणि अधिकाऱ्यांना आपल्या पत्नीचे दागिने मोडून पैसे दिले आहेत। प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून पोलीस दल आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत। शेतकऱ्याची समजूत काढून त्याला सुरक्षितपणे खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर असे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येऊ नये, याकरिता सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे। इतर शेतकरीही त्यांना पाठिंबा देत शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी जोरदार मागणी करीत आहेत। मेहकरमधील या घटनेने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समस्या किती गंभीर आहेत हे अधोरेखित केले आहे। प्रशासनाचे प्रयत्न सुरू असले तरी हा शेतकरी अजूनही टॉवरवरच आहे। सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की कोणत्याही शेतकऱ्यांवर असे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येऊ नयेत। सरकार आणि प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।